त्या पोरीचा लेकटाला बोंबील नको लावाला रटरशी येते पण लैला झेंडात नको ठेवाला. साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय गल्पेश पाटील. तर मित्रांनो, आपण आज मॉर्निंगलाच चाललो आहे आपण भाईंदरच्या फिश मार्केटमध्ये, कारण की आता थोड्यावरती घेणार आहे, कारण की या टायमिंगला पाऊस खूप म्हणजे खूप लवकर पडला आणि आपण आता या सीझनची शेवटची मासली बघायला चालतो. पहिली गोष्ट तर तीच आहे. आणि आजपासून सर्व ओढा वरती घरच्यांसाठी मच्छी पण घ्यायची आणि तुम्हाला ब्लॉग पण शूट करून दाखवतो. या सीझनची शेवटची मच्छी काय काय आहे ते पण दाखवतो. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यात आधी ॲड्रेस सांगतो, कारण की काही लोकांना ॲड्रेस समजतच नाही. बघा, हे भाईंदरचं स्टेशन आहे, तुम्हाला दिसत असेल. त्याच्या थोडंसं इकडे आल्यावर म्हणजे जे बस डेपोच्या इकडे आल्यावर आपल्याला मच्छी मार्केट पाहायला भेटतं. इकडे आपल्याला चिंबोरे, आता स्टार्टिंगला चिंबोऱ्या पाहायला भेटतील, त्याच्यानंतर आपल्याला खूप सारे मच्छी पाहायला भेटतील. तर ब्लॉगमध्ये नक्कीच कंटिन्यू राहा. हे बघा मित्रांनो, सर्व इकडे तुम्हाला चिंबोरी पाहायला भेटते. इकडे बघा, या टायमिंगला आता छोटी छोटी तुम्हाला चिंबोरी पाहायला भेटते. सर्व इकडे नाही, इकडे शिंपल्या ठेवलेल्या आहेत. हे बघा, छोटी साईज आहे चिंबोऱ्याची, तुम्ही पाहू शकता. सगळी छोटी साईज आहे मित्रांनो. मोठी चिंबोरी आपल्याला पाहायला भेटणार नाही, कारण की आता सीझन नाही आहे आणि आता क्लायमेट पण तसं राहिलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला मोठी चिंबोरी पाहायला भेटणार नाही. आणि आता आपण सुकी मच्छीच्या जवळ आलो आहे. इकडे सुकी मच्छी आहे खूप सारी. आणि मित्रांनो, चिंबोऱ्याचा भाव पण जास्तच चालला आहे. मी चेक केला, काहीतरी 1000 रुपये डझन आहे छोटे चिंबोरींचा भाव. तर मला काय व्हॅलिड नाही वाटला, पण ठीक आहे, आता सीझन नाही तर बरोबर आहे. इकडे पण चिंबोरे आहेत खूप सारे. मित्रांनो, आता पावसाळ्याचा सीझन चालू झाला आहे, म्हणजे आता सुके मच्छी जास्त खातील लोक, कारण की पावसाळ्याच्या सीझनमध्ये जास्त सुके मच्छी खातात आणि आग्राची मच्छी जास्त खातात मित्रांनो, कारण की आता सर्व बोट्या वरची चढतील. आणि ही बोलायला गेलं तर आता शेवटची मच्छी आहे आणि उद्यापासून सर्व वड्या वरती चढतील. तर चला आता मासली पाहूया आपण. खूप छान छान असे मासले आहेत. हे बघा मित्रांनो, इकडे मांदेली, जवला, पापलेट आणि बोंबील, ही कॉमन मच्छी तुम्हाला पाहायला भेटणार आहे आज. आणि हे बघा, इकडे मुशी आहे दुसरी. मित्रांनो, पावसाला बोललात तर सगळ्यात जास्त मच्छी विकणारी म्हणजे चिवणी. हे बघा, गाबुलीची चिवणी. हे बघा किती चिवणी आहे बघा. 400 रुपये किलो आहे मित्रांनो. शेवरी पण तुम्ही पाहू शकता किती मोठी शेवरी आहे. हे बघा मित्रांनो, आता मम्मीने पण मासली घेतलेली आहे, चिवण्या घेतलेत आणि दुसरं काय पापलेट घेतलेले आहेत. चला, हे बघा मित्रांनो, बागडी. मित्रांनो, मला सगळ्यात जास्त बोंबील, मांदेली आणि दुसरं पापलेट आणि मुशी, हीच जास्त मासली दिसत आहेत. आणि कोलंबी पण आता तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, इकडे कोलंबीची साईज बघा किती मोठी आहे. इकडे मासली पण बघा किती मोठे मोठे आहेत. आणि मोठी मासली इकडे लिलाव होतो त्याच्यावर विकतो. आणि हे बघा, मला इकडे बघा काय बघायला भेटलं मित्रांनो, हे बघायला भेटत नाही आपल्याला, पण मला दाखवतो. हे बघा, शिंगाल्याचे अंडे आहेत इकडे. मी सगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या साईजचे पापलेट पाहिले आणि मी बघायला गेलो तर हीच लास्ट साईज आहे पापलेटची आत्ताच्या सीझनमध्ये मला आता दिसली. चला, इकडे हलवा पण आहे बघा. आता मित्रांनो, तुम्हाला डॅमची कोलंबी दाखवतो. डॅमचीच बोलायला हरकत नाही, कारण की ही कोलंबी समुद्राची पण नाही आहे. आणि डॅमची मी यासाठी बोलतो आहे कारण की ही कोलंबी पाळली जाते प्रॉन्स फार्ममध्ये आणि ती आपल्याला विकायला आणतात. ती दाखवतो तुम्हाला. कोलंबीची साईज पण बघा किती मोठी मोठी आहे, खूप मोठी मोठी साईज आहे. आणि मित्रांनो, इकडे पहा
इकडे पापलेट तर आहेत आणि इकडे बघा खाजऱ्या बघा 2 खाजऱ्या आहेत इकडे. अरे खाजरी कशी? 450. इनफॅक्ट मी बोलेन का आज मार्केटमध्ये मच्छी नव्हती, मला कॉमन मच्छीच पाहायला भेटल्या, जसे की पापलेट, बोंबील, मांदेली आणि जवला. ही मच्छी कॉमन असते मार्केटमध्ये आपल्या आणि नेहमीची असते, तीच पाहायला भेटली आपल्याला. आणि आत्ता आपल्याला खाजऱ्या पाहायला भेटल्या आणि मोठे मोठे पापलेट पाहायला भेटल्या. मित्रांनो इकडे ना फिश कटिंग करून पण देतात, आपल्याला फिश कटिंग करून पाहिजे असेल तर फिश कटिंग करून पण देतात. हा बाजार सकाळचं 3:30-4ला उघडतो आणि 10 वाजता 11 वाजता ऑफ होतो. त्या मासलीच्या बद्दल काय बोलशील? आज जास्त मासे वादळ दिलेले ना 25 तारखेला, सगळ्या बोटी आल्या. मित्रांनो आई आपल्या पालघरवरून येतात आणि त्यांच्याकडे खूप मोठी मोठी पापलेट बघायला भेटतात आपल्याला. पण आता वादळ झाले त्याच्यामुळे आपल्याला काहीच पापलेट बघायला भेटत नाही, पण मुशा खूप बघायला भेटेल. आणि आई तुम्ही काय बोलाल, किती वर्ष झालं काम करतात तुम्ही? आम्हाला 25 वर्ष झाली इकडे काम करतो. आणि मासलेच्या बद्दल काय बोलाल, आजचे मार्केटच्या बद्दल काय बोलाल? आता काय पहिल्यासारखा धंदा राहिला नाही. आता धंदा पहिला कसं धंदा व्यवस्थित चालत होता, आता ते लॉकडाऊन झाला तसं धंदा पडला आमचा. कसं चालू आहे आपला? चांगला व्यवस्थित आहे. आणि मासलीच्या बद्दल काय बोलाल आणि मार्केटच्या बद्दल काय बोलाल? आजच्या मार्केट कसं आहे? आता मासली तर कमी झालेली आहे, बोटी वरती आलेल्या आहेत म्हणून मासली कमी आहे. आजच आलेत का वड्या का आपल्या पहिला? थोडे आता वाटलाचं दिलंय ना म्हणून वरती आले. अच्छा ठीक आहे. आणि आजच्या मासलीच्या बद्दल काय बोलाल तुम्ही? आज मासली जास्त आहे का कमी आहे? कमी आहे, जास्त नाही, कमी आहे. कमी त्याचे 100 रुपये घेतो आम्ही. कापायला मच्छी विकतात. मित्रांनो जशी आपल्याला गेल्या टायमिंगला मासली पाहायला भेटलेली तशी या टायमिंगला मासली पाहायला भेटली नाही, पण हां मला नक्कीच चांगली इन्फॉर्मेशन भेटली असेल आज. आणि या ब्लॉगमध्ये मी जास्त किमती पण नाही सांगितल्या, कारण की हे सर्व लिलावाचं मावरं असतं आणि आपण याची किंमत डिसाईड करू नाही शकत जिथपर्यंत लिलाव होत नाही. आणि लिलाव झाल्याच्या नंतरच किंमत डिसाईड करू शकतो. तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच युनिक कॉन्टेंट येत राहणार आहेत. आणि हा ब्लॉग मला माहीत आहे छोटा आहे खूप, कारण की आज मार्केटमध्ये जास्त मासली नव्हती त्या कारणामुळे. तुम्हाला फक्त मला सपोर्ट करायचा आहे आणि हा ब्लॉग जेवढा शेअर होते तेवढा शेअर करायचा आहे. बाय बाय.